ब्लॉगची ओला तिचं सर्व्हिस सेंटर सोडून गॅरेजवर कसं काय तर सगळं सांगतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर विषय असा झाला होता मित्रांनो की ओलाचा जो मागचा बेल्ट असतो ना मित्रांनो, ज्याने चाक फिरतो आपला मोटर फिरवते तो चाक, तोच बेल्ट तुटला होता नेमकी। अरे यार म्हटलं असं कसं झालं, पण तो तुटला। मग काय मी सर्व्हिस सेंटरला कॉल केलं, पण सर्व्हिस सेंटरवाल्यांनी माझं ना कॉल उचलला, मला काही रिस्पॉन्स दिला नाही। मी ट्विटरवरती टॅग पण केलं कंपनीला, पण कंपनीने मला काही रिस्पॉन्स दिला नाही। मग मित्रांनो मी शेवटी मामाला कॉल केला। मग मामाने छत्रपती संभाजीनगर इथे तिचं सर्व्हिस सेंटर आहे तिथून बेल्ट आणला। आता तुम्ही बोलू शकता तू का नाही गेला संभाजीनगरला स्कूटी घेऊन? अरे हो, मी जर स्कूटी नेली असती तर तिचा खर्च लागला असता, मला तो अलग असता आणि येण्या जाण्याचा रिकामा खर्च वाढला असता। म्हणून मामा आपले छत्रपती संभाजीनगर येथेच राहतात, म्हणून त्यांनाच बोलून घेतलं मी नवीन बेल्ट घेऊन सर्व्हिस सेंटर वरून। आणि सर्व्हिस सेंटर जर ओला गेली आपली तर एक हफ्त्या लोक काही सर्व्हिस सेंटरवाले सोडत नाही, काही खरं नाही ओला कंपनीचं सर्व्हिस सेंटरच्या बारात। पण गाडी चांगली ती, ज्याला जमती त्यालाच जमती। आपल्यापाशी पहिल्याची एक इलेक्ट्रिक स्कूटी होती म्हणून आपल्याला चांगली जमती गाडी। मग काय मामा आले, तो बेल्ट घेऊन मग आम्ही गेलो गॅरेजवरती गेलो तर काय राव, इथं नुसती गर्दी होती गॅरेजवर। शेवटी पाऊस आला मित्रांनो, पण आपला नंबर काय आला नव्हता। मग शेवटी नंबर आला आपला आणि हा भाऊ आपल्या गाडीच्या कामाला लागला। हा भाऊ खूप हुशार आहे बरं का। कन्नडमध्ये कोणीही इलेक्ट्रिक स्कूटरला हात लावत नाही ना, तिचे ब्रेक पॅड चेंज करत ना काही, पण हा भाऊ इलेक्ट्रिक स्कूटीचं सारं काम करतो। याची दुकान कन्नड येथे स्टेडियम समोरच आहे मित्रांनो, RS गॅरेज। जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटीचं काही काम असेल तर याच्यापाशी नक्की या, हा करून देईल मित्रांनो काम। मग भाऊने आपलं काम सुरू केलं आणि माझे मामा पण त्याला हेल्प करत होते मित्रांनो। मामा माझे या कामात लय हुशार आहे बरं का। एकदा मी आणि मामा टीव्ही सुधारत होतो, टीव्ही आणखी बिघडून गेली, पण ती टीव्ही काही सुधारली नव्हती। म्हणून मला आपल्या स्कूटीचं जरा भीती होती, स्कूटी सुधारती का नाही बाबा, का अजून काही बिघडतं, पण तसं काही झालं नाही। भाऊ आपला लय हुशार होता, त्याने मस्त काम करून दिलं स्कूटीचं आणि बेल्ट बसून दिला। मग काय पप्पा निघाले बो त्यांची स्कूटी घेऊन, पप्पाच चालवते याला। पप्पा मला काही स्कूटी देत नाही, फक्त पाणी आणायचं असलं ना तेव्हाच देतात, बस माझं हेच काम आहे। तर म्हणूनच मित्रांनो आपली ओला स्कूटी ही सर्व्हिस सेंटर सोडून गॅरेजवर उभा होती आज, आणि आज तिचं काम झालेलं आहे मित्रांनो। ओके, तर बस मित्रांनो हेच होतं ब्लॉगमध्ये। ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा। ओके, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू फॉर द वॉचिंग।